नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी विषय इंग्रजीचा पेपर पाहणार आहोत. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. एनी 4 सोडवायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. Alphabetical order. Punctuate the following. Make the 4 words. त्यानंतर आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत लिसनचे व त्यानंतर वर्ड चेन कंप्लीट करायचे ॲडजेक्टिव्हची. मिनिंगफुल सेंटेन्स, सफिक्स, प्रिफिक्स ते सोडवायचे आहेत. उत्तर प्रश्नपत्रिकेवर दिले आहेत. त्यानंतर सेंटेन्स बनवायचे आहेत. त्यानंतर सेक्शन 2 टेक्स्टफुल पॅसेज. कंप्लीट द सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. व आपल्याला त्यानंतर कंप्लीट वेब म्हणजे आकृती पूर्ण करायची आहे. आकृतीची उत्तरे पहा. पहिल्याचे उत्तर, दुसऱ्याचे उत्तर, तिसऱ्याचे उत्तर आणि चौथ्याचे उत्तर टिक करून दिलेले आहे. त्यानंतर डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत पॅराग्राफमधील. व त्यानंतर आपल्याला डू आय डायरेक्टेडमध्ये प्रेझेंट पास्ट टेन्स व नंतर पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर स्क्रीनवर दिसत असेल. व त्यानंतर आपल्याला ट्रू फॉल्स लिहायचे आहे. नीट पाहून घ्या. ट्रू फॉल्स झाल्यानंतर गिव्ह रिझन फ्रॉम द फॉलोइंग हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नीट पाहून घ्या. त्यानंतर एंटोनिम्स पूर्ण करायचे आहेत. ते झाल्यानंतर डू आय डायरेक्टेड, नॉट ओनली बट ऑल्सो, अँड काढून टाकायचे आहे तिथे. त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस लिहायचं आहे. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे. तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ते तुम्ही नीट पाहून घ्या. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री. त्यानंतर ट्रू फॉल्स लिहायचे आहे तुम्हाला. ट्रू फॉल्स झाल्यानंतर कविता आहे बघा, त्या कवितेतून ट्रू फॉल्स लिहायचे होते. त्यानंतर फॉलोइंग वेब म्हणजे आकृती पूर्ण करायची आहे. आकृतीची उत्तरे दिलेली आहेत प्रश्नपत्रिकेत लिहून. त्यानंतर रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. त्यानंतर ॲप्रिशिएशन लिहायचं आहे पोएमचं. पोएम नीट वाचा. त्यानंतर तुम्हाला पोएमचे ॲप्रिशिएशन दिले आहे. टायटल द ट्वाइस, नेम ऑफ द पोएट्री,
डॅश केली बघा, राईट केली ती. त्यानंतर रायमिंग स्कीम ए बी फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन आहे. त्यानंतर सेंट्रल आयडिया तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसेजमधलं सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. पहिल्याचे उत्तर आहे हे, त्याच्या पुढे लिहायचे आहे. दुसऱ्याचे उत्तर हे आहे, त्याच्या पुढे लिहायचे आहे. तिसऱ्याचे उत्तर हे आहे, त्याच्या पुढे लिहायचे आहे. चौथ्याचे उत्तर हे आहे, त्याच्या पुढे लिहायचे आहे. त्यानंतर रिअरेंज सेंटेन्स करायचे आहेत पॅसेजच्या आधारे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग आहे. पहिल्याचं सी, दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं बी, चौथ्याचं ए. त्यानंतर डुअल डायरेक्टेड WH टाईप क्वेश्चन बनवायचा आहे. तिथे बनवलेलं आहे बघा. दुसरं ॲड क्वेश्चन टॅग करायचं आहे. डेरंट ही येणार आहे आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. पर्सनल रिस्पॉन्स स्क्रीनवर दिसत असेल. समरी रायटिंग पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर आपल्याला पत्रलेखन लिहायचे आहे. तुम्हाला दोन्ही लेटर स्क्रीनवर दिले आहेत. इनफॉर्मल लेटरच्या तिथे इनफॉर्मल लेटर, फॉर्मलच्या लेटरमध्ये फॉर्मलचं लेटर. पत्रलेखन झाल्यानंतर डायलॉग रायटिंग आहे B1. डायलॉग रायटिंगचे उत्तर तिथल्या तिथे दिलेले आहेत. डायलॉग रायटिंग पहिलं, वरचं दुसरं, या साईडचे तिसरं, हे चौथं. त्यानंतर कंप्लीट द डायलॉग. उत्तर दिले आहेत. त्यानंतर डायलॉगच आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कम्प्युटर एज्युकेशन संबंधित. त्यानंतर B2 ड्राफ्टिंग ऑफ अ स्पीक हे पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A1 नॉन वर्बल टू वर्बल, तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर वर्बल टू नॉन वर्बल.
त्याची उत्तरे थेट दिली आहेत. उत्तरे प्रश्नपत्रिकेवर लिहिलेली आहेत. त्यानंतर न्यूज रिपोर्ट, तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नीट पहा. न्यूज रिपोर्ट झाल्यानंतर स्टोरी रायटिंग आहे, तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. स्टोरी रायटिंग नीट पहा, स्क्रीनवर दिसत आहे. स्टोरी रायटिंग झाल्यानंतर सेक्शन 6 चालू होईल. स्किल डेव्हलपमेंट, ट्रान्सलेशन आहे. त्यात ट्रान्सलेशन तिथे उत्तरे दिली आहेत, ते नीट पहा. ट्रान्सलेशन झाल्यानंतर तेच वाक्य ट्रान्सलेट करून लिहायचे आहेत मराठीत. मराठीत ट्रान्सलेट झाल्यानंतर त्यानंतर मनी आहेत ट्रान्सलेटमध्ये, तेही लक्षपूर्वक बघा. उत्तरे प्रश्नपत्रिकेवर लिहून दिली आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.